माझ्या आयुष्याच्या प्रवासात मी एक आत्मा म्हणून येथे आहे. माझ्या आयुष्यात मी अनेक वेळा काही संबंध किंवा परिस्थितीबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या कृत्यांवर चिंतन करण्यास तयार आहे. माझ्या चुका साफ करते आणि माझे विचार स्वच्छ करते. माझे भविष्य चांगले आणि आनंदी व्हावे यासाठी मी माझ्या जीवनाचा आढावा घेण्यासाठी येते आहे. मी परमात्म्याला विनंती करते की त्यात मला या वाईट स्पंदनापासून मुक्त करावे. या प्रक्रियाद्वारे मी स्वतःला भूतकाळातील बंधनातून मुक्त करू शकेन. मला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेच्या विचारांपासून, भाषणांपासून किंवा नात्यांपासून मुक्त व्हायचे आहे. मला सर्व नकारात्मक कंपनापासून मुक्त करायचे आहे. मला माझ्या पूर्वीच्या आत्म्याचा प्रवास माहीत नाही, पण या आयुष्यात कोणतीही माझ्यावर प्रेम केले नाही, माझे स्वागत केले नाही किंवा माझी उपस्थिती स्वीकारली नाही, त्याबद्दल मला वाईट वाटते. माझ्या मनातल्या भावनावरून अंकुरत आहे. दिवसेंदिवस माझ्या मनात वाढणारे बीज मला फक्त वेदना आणि त्रास देत आहेत. सर्वप्रथम माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा माझ्या वडिलांच्या कृत्यामुळे माझ्या आईवर परिणाम होतो, तेव्हा मला या सर्व नकारात्मक भावनांपासून मुक्त व्हायचे आहेत. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या प्रतिक्रिया आणि मी देखील प्रभावित झाले आहे. कधीकधी माझी आई रागवायची, ती तुटून तर मी तुटून पडायचे. माझ्या पालकांमधील नात्यांचा परिणाम माझ्यावर आजही होतो. ते ईर्षेचे खोलवर रुजलेले क्षण, दुःख, तणावपूर्ण परिस्थिती यांचा खोलवर ठसा उमटला आहे. कारण मी त्यांना स्वीकारले आहे, कारण मी या भावनेच्या सतत स्थानिक होतो. 9 महिन्यानंतर जेव्हा मी या जगात पाऊल ठेवले, तेव्हा माझ्या आजूबाजूच्या लोकांनी माझ्याबद्दल प्रेम दाखवले. माझ्या पालकांनी आणि शिक्षकांनी फटकारले. काहींनी माझा अपमान केला. जेव्हा मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण न केल्या, तेव्हा माझ्यावर केलेल्या कठोर शब्दांना मला रडू आणले. लोकांबद्दल मला वाटणारी बंडाची भावना, आतल्या अविचारी भावनेने मला दुःखी केले. मला या सगळ्यांपासून मुक्त व्हायचे आहे. कल्पना करा की तुम्ही सर्व वाईट विचारांपासून मुक्त झाला आहात. तर याबद्दल आता पुढे आपण जाणून बुजून न कळत मी माझ्या वापरात अनेक चुका केल्या आहेत. कॉलेजमध्ये असताना आणि लग्नानंतरही मला अनेक वेळा गोंधळाची भावना आली आहे. माझ्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे याचा परिणाम फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावर झाला आहे. मी स्वतःला वारंवार नकारात्मक मानते आणि इतरांकडूनही खूप अपेक्षा करते. मी माझ्या आयुष्यातील आनंद जपू शकले नाही आणि मी माझ्या भोवती आनंद आणि वाटा पसरू शकले नाही. तर मी कोणाचा विश्वास तोडला असेल तर एखाद्यावर विश्वास ठेवणे किंवा तोडणे आणि क्रियापद किंवा वचन देणे. आता मला माझी चूक कळली आहे. मी तुम्हाला स्वतःला वचन देतो की कोणत्याही परिस्थितीत मी ती पुन्हा करणार नाही किंवा अशा चुका करण्यास मदत करणार नाही किंवा त्याऐवजी कुणालाही मदत करणार नाही. सर्व तक्रारी सोडा. राग, चिडचिडेपणा, निर्यात करणे, तिरस्कार, मत्सर, यातना, दुःख, निराशा, लाज, दुर्लक्ष, भयपट, चिंता, भीती, वाईट भावना. आज मी असे काम हाती घेत आहे जे मी जीवनाच्या दुर्दैवात अडकणार नाही. मी सत्यापासून दैवी साधना मला मदत करेल अशी उज्ज्वल बाजू निवडेल. मला मदत करा. देव मला मदत करा.